तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत? सातपूर गावामध्ये फळ विक्रेते असो किंवा मग इतर व्यापारी वर्ग असो, त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा नाहीये. सातपूर गावामध्ये फार अतिक्रमण होते आहे. तर मग त्यांच्यासाठी एक खोका मार्केटच्या साईडला नक्कीच मी शॉपची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहे. जो आपला भागामध्ये सातपूर भागामध्ये स्लम भाग जो आहे, तर तो स्लम भाग जर शहरी भागात रूपांतरित करता आला तर मी तो नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. मी प्रभागात फिरत असताना स्लम भागामध्ये जसा आम्ही प्रचार केला, तिथे दिसून आले की पाण्याची फार बिकट अवस्था आहे, शौचालयाची बिकट अवस्था आहे. तर एक संधी मिळाली तर नक्कीच मी तिथे सुलभ शौचालयाची व्यवस्था करेल. रस्त्याचं नूतनीकरणाचा प्रयत्न करणार आहे आणि महिलांचा जो कायमस्वरूपीचा प्रश्न आहे पाण्याचा, तो सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रभागामध्ये सातपूर MIDC पण येते आहे. तिथे झालेली रस्त्यांची चाळण, रस्ते फार खराब झालेले आहे. ते तर मी दुरुस्त करणारच आहे. पण त्या पाठोपाठ आमच्या भागातनं नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल जातो आहे. पण तरीही सातपूर गावामध्ये बराच तरुण वर्ग बेरोजगार आहे. तर ही बेरोजगारी कमी करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. प्रभागामध्ये अजूनही महिलांमध्ये असुरक्षिततेचे प्रमाण खूप आहे. संध्याकाळच्या वेळेला किंवा इतर वेळेला महिला बाहेर फिरू शकत नाही. तिथे त्यांना असुरक्षित वाटते. तर अशा वेळेला मी नक्कीच पोलीस प्रशासनाची मदत घेऊन महिलांना सुरक्षितता देण्याचे प्रयत्न करेन. 1992 पासून नाशिक महानगरपालिका झालेली आहे. पण तरीही सातपूर भागामध्ये वृद्धांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक नाहीये आणि लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानं नाहीये सातपूर भागामध्ये. तर नक्कीच मी सातपूर भागामध्ये उद्यानं आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे.